बरं, तू दादा कोंडके बरोबर पण तुझा अनुभव आहे, हो. बरोबर आहे. पहिलं मला वाटतं तू येऊ का घरात येऊ का केलं. घरात केलं. येऊ का घरात केलं तर येऊ का घरात कसं काय दादा तुझ्या पर्यंत आले? कसं झालं की येऊ का घरातला त्यांना आर्टिस्ट पाहिजे होतं कोणतरी. हा, तर म्हणे हे लोक आहे सगळे कोण नाही. तर मंगेशकर नावाचा एक मॅनेजर होता, हा, आठवतो. हा. तो बोलला 1 मिनिट थांब, मी संध्याकाळी तो माझी गाडी म्हणजे 7:30 वाजले होते. हा. 8:30ला गाडी येणार म्हणून मी आणि कोणतरी होतो रूममध्ये का काय होतं, मी एकटाच होतो. मी आपलं बसलो होतो तर हा आला. अरे काम आहे म्हणतो. काय? दादा कोंडकेंचं 1 दिवसाचं काम आहे फक्त, बघ जरा. मी तू कोल्हापूरला असतानाची गोष्ट. कोल्हापूरला असतानाची गोष्ट. हा, बघ जरा. हा. दादा कोंडके झालं काय असं असं आहे scene. म्हटलं काय करायचं, काय करायचं, घेऊया चल, काय काय असेल करायचं. दादांबरोबर संधी मिळते. हा, तर म्हटलं येतो चल, उद्याचं मला तिकीट काढू ना मी. हा. चल येतो. चाललेलं मी आपलं सकाळी म्हटलं किती वाजता नव्हतं, किती वाजता येत मी आहे. तयार होतो आपला. आला लंचच्या आधी आला, घेऊन गेला मला. तिथे बोलताना मी ऐकता, अरे यायला तुला अक्कल नाही, तो पोरगा एवढं येतो की येणार का, तुला अक्कल आहे का, कोणाला तुम्ही आणता, काय करता काय. तो सगळ्यांना कोणतरी दादा तो आला आहे बरोबर. आला काय, कुठे येतं, आलं आला तू. ही कुठे जयप्रभा स्टुडिओत घडलं? जयप्रभा स्टुडिओमध्ये घडलेली गोष्ट आहे. हा, आला. हा. म्हटलं हो. का आला का तू, का आला म्हणजे तुम्ही बोलवलं असं कळलं म्हणून आलो. तू एक सीनसाठी तू आला? म्हटलं एक सीनसाठी आलो. काय बाबा काय कळत नाही असं म्हणून दादा गेले. संध्याकाळी 4ला सीन सुरू झाला. अच्छा, दिवसभर थांबल्यानंतर 4ला सीन सुरू झाला, 4:15ला सीन संपला. काय लगेच 1 टेक? ओके, 1 टेक पुरा फुल टू ओके. मग तू आणि दादा सीन मध्ये? हो, दोघच जण. पंचेस जास्त कोणाचे? दादांचे. दोघांचेही 25 होते, जास्ती दादांचे होते. मग काय आता काहीतरी केलं पाहिजे ना, हातबीत मारला पाहिजे कुठेतरी. सुरू केलं हात मारायला. दादांची बघितली हे कसे आहेत, अच्छा 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 अच्छा, ऑफ स्टंपवर खेळतायत, मग तू लेग स्टंप पकडला. बस तसं सुरू केलं. खाट 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 झालं, संपलं ना रे. 15 मिनिटात फुल संपलं. ते बघतच बसले. बराच वेळ बोलतात तिथे. काय काय म्हटलं, काय झालं काय दादा, काय झालं काय, तुम्ही आम्हाला आमचे मारणार माहिती होतं आम्हाला, जर थांबा. त्यांची स्टाईल. हा झालं मग सगळं. काय झालं काय, अरे काय नाही, तू नेमकी चिचला वीर आहे ती तोडले, आता ती कशी परत लावायची तो विचार करतो. तू म्हणते ती वेगळी वीर लावली आणि शेवटी त्याने ते काढला लाफ्टर. ते धुतात, त्याच्यावरनं त्याने ते काढलं, पण ते कम्प्लीट केलं त्याने. नंतर काय, नंतर नेक्स्ट दुसऱ्या पिक्चरला फाटकन वाजू का त्याला बोलवा, या रोलला त्याला बोलवा. पण तो पिक्चर काय होता वाजू, पण ते सॉलिड रडारड होते त्यात. आणि रमेश होता त्यात, बाटकर होता. पण त्या पिक्चर चांगला चालला तो, पण ते रडारड होते. मग दादा पण बोलले नाही मला नको काय साथ, आपण वेगळा पिक्चर करूया. नंतर किती लोकांना बोलवलं मी रायटर म्हणून, सगळे येऊन गेले. नाही रे तू चेन्नई का बस तू. मग तिने 1 लाईन दिली. मी तुला सांगतो, माझ्या घरी 1 दिवस आड फोन असतो दादांचा फोन 1 दिवस आड. पहिलं कोण तो त्यांचं, तो कोण असायचं बघ,
कलगुटकर, त्यांचं- नंदकिशोर कलगुटकर. नाही, नंदकिशोर दारी त्यांचा मॅनेजर असायचा. तो आला लक्षात डोळ्यासमोर, तो प्लाझा समोर तो त्याचं हे होतं. हा. हा, तो असायचा. हांडे पाटील. नाही रे, त्याचा फोन यायचा, जरा बोला. तुम्ही बडबडायचं असं तर भावा आमच्या, तू काय, हा आहे तो आहे. बोला काय, दादा बोलवतो. कोण दादा, कोण काय? हां, मग आणखीन कोणाचं, जरा थांबा. वडिलांना दिलं बोला. अच्छा, मग अरे अरे तू, म्हटलं गप्प असं. मग त्यांच्याशी बोलले नंतर मग तेव्हाच मला सांगत होत्या, एक पिक्चर करायचा आहे, आपणच करायचं आहे. 40 सीन मला, 40 सीन तुला, इक्वल. हो, 2 गाणी मला, हा. 2 गाणी तुला, हा असं पिक्चरचं प्लॉट काढ. हा. प्लॉट काढलं, सगळं काढलं, पण दादा वॉज नो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.